आज आपण बनवणार आहोत अजिबात कडू नसलेली कारल्याची भाजी। अशा प्रकारे कारले स्लाइसमध्ये मी चिरून घेतले आहे। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले, त्यात जिरे मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे। त्यानंतर स्लाइस छान टाकायचे कारल्याचे आणि हे लगेच मीठ टाकायचे आणि परतून घेणार आहोत। लक्षात ठेवा, हे छान परतलं की त्यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी आपण त्याला शिजू देणार आहे। मधनं झाकण काढून त्याला छान परतून घ्यायचे। शिजल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट आणि लसूण बारीक करून। आता लसूण ठेचल्यानंतर शेंगदाण्याचा कूट मी घेतलाय, त्याला मिक्स करून घेतलंय। आता भाजी आपली शिजली आहे, त्यात घातलाय अर्धा चमचा मसाला, 1 चमचा तिखट। हे छान परतून झालं की आपण त्यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट आणि लसूण जे आपण ठेचून घेतलेला आहे। आता ते आपण यामध्ये घालून घेऊया। कारलं कडू लागतं म्हणून खायला तर कुणाला आवडत नाही, पण अशा प्रकारे एकदा करून बघा, नक्की सगळे आवडीने खातील। अशा छान असं मिक्स केल्यानंतर आपली चमचमीत झणझणीत अशी कारल्याची भाजी या ठिकाणी तयार आहे। तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीज